तर वाल्मिक कराडच्या मदतीतील पोलिसांचे माझ्याकडे पुरावे असल्याचा दावा तृप्ती देसाई यांनी केलेला आहे। 17 मार्चला बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना पुरावे देणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय। वाल्मिक कराडच्या मदतीतील पोलिसांना बीड जिल्ह्याबाहेर पाठवा अशी मागणी देखील यावेळेला तृप्ती देसाईंनी केलेली आहे। पोलिसांनी तुम्हाला नोटीस पाठवलेली आहे की तुमच्याकडे जर पुरावे असतील तर ते आम्हाला द्या, तुम्हाला बोलवलेलं आहे, तुम्ही कधी नक्की चौकशीला जाणार? वाल्मिक कराडच्या मर्जीतले जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत, अनेक भ्रष्ट आहेत, अनेक वर्ष बीड जिल्ह्यात काम करणारे आहेत, काही जण हप्ता गोळा करणारे आहेत, काही जणांनी गुन्हेगारांना पाठीशी घातलेले आहेत आणि या सगळ्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत। बीड पोलिसांना मीच तक्रार केलेली होती, मेलद्वारे गृहमंत्र्यांना केली होती आणि आता पुरावे घेऊन मला बोलवलेलं आहे। त्यामुळे मी 17 मार्च रोजी 11:30 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे हे सगळे पुरावे घेऊन जाणार आहे। नक्की काय मागणी घेऊन तुम्ही जाणार आहात? जिल्हा अधीक्षकांना नक्की काय सांगाल? पोलीस अप्पर जिल्हा अधीक्षक जे आहेत त्यांनी मला बोलवलेलं आहे। माझी हीच मागणी असणार आहे की आमचा जबाब झाल्यानंतर, सगळे पुरावे दिल्यानंतर तातडीने हे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत, जे वाल्मिक कराडच्या मर्जीतले आहेत, जे गुन्हेगारांना पाठीशी घालणार आहेत, जे चुकीची कामं करणार आहेत, त्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवलं पाहिजे आणि जे खरोखरच खूपच चुकीच्या पद्धतीने काम करतायत त्यांना तातडीने निलंबित केलं पाहिजे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।